नाव सर याचं? त्याचं नाव प्रथमेश तोरडेकर. याला काय प्रॉब्लेम होता सर? त्याला प्रॉब्लेम त्याला ऑटिझम आहे. त्याला तो हायपर ऍक्टिव्ह होता. म्हणजे डोक्याला मार लागल्यामुळे तो त्याची एक बाजूचा ब्रेनचा एक बाजूचा प्रभाव व्यवस्थित चालत नव्हता. पण त्यामुळे हायपरनेस यायचा त्याला. केव्हा आले होते तुम्ही सर आपल्याकडे? असं सर 2019ला आलेलो आम्ही. त्यावेळेस किती दिवस ट्रीटमेंट घेतली? त्यावेळेस 2 वर्ष ट्रीटमेंट केली. नॉर्मल झालेला पण नॉर्मल झालता? हायपर ऍक्टिव्हिटी मध्ये नॉर्मल झालता? हायपर ऍक्टिव्ह नॉर्मल 90% नॉर्मल झालेला त्यावेळेस. ओके. पण म्हणजे करोनामुळे जो गॅप पडला हम्म. त्यामुळे त्याचा परत तो त्रास सुरू झाला. झाला. आता आपण 1 महिना झाला ट्रीटमेंट केली. एका महिन्याच्या आधीचा तो आणि आताचा तो काय फरक आहे? खूप फरक पडला. काय काय फरक पडला सर? अगोदर जो हायपर व्हायचा आंघोळीनंतर आणि किंवा झोपून उठल्यावरती, तर तो आता परिणाम त्याचा कमी झाला याचा. हायपर होत नाही म्हणजे एकाच महिन्यात? एकाच महिन्यात. सर काय म्हणायचं आमच्या हे छोट्याशा ट्रीटमेंट बद्दल? सर खरोखर हे तर धन्वंतरीच तुम्हाला म्हणायला लागेल सर. खरं धन्वंतरीच आहात. कारण ही अशक्य कुठेतरी गोष्ट आहे की जे रजले गाजलेले आहेत त्याला तुम्हीच एक आधार असतो. तो चांगला होईल असं वाटतंय आता? हो सर. आज द्यायचा मग डोस? हो देऊया सर. नक्की.